मागे जे लोक आहेत त्यांनी शांत बसतोय का कठीण असेल तर आपण खाली बसू. मंचावर उपस्थित पुन्हा दिसत नाही मंचावर विराजमान हा कार्यक्रम ज्यांनी इथे आयोजित करण्याची संकल्पना मांडली ते आपल्या सर्वांचे लाडके युवा डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर. उपस्थित आदरणीय चळवळी कष्ट करणारे मंचावर उपस्थित बाप्पासाहेब भुगे, सुधीर काकडे, काकासाहेब जोगल, आमच्या भगिनी सारिका क्षीरसागर, प्रज्ञाताई भोसरे, भीमरावजी वाघचौरे, किशोर काळे, रवींद्र कदम, सुभाष सरकार, रमेश चव्हाण, बाबूराव दुधार, भास्कर जाधव, रणजित बनसोडे, विकास जोगल, प्रेम चांदे, बाळासाहेब चव्हाण, सारिकाजी, इलियास भाई, शंकर चव्हाण, अनुराव खन्ना, अशोक इंगळे, उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या मायमाऊली आणि वडीलधारी काही मंडळी कमी आहेत कारण हा युवक कार्यकर्त्यांचा भूत रचनेचा मेळावा आहे तरी मला दिसतात काही वडीलधारी युवक बांधव आणि तिकडे काय चाललंय आवाज येतो का तुम्हाला आवाज येतो का आमचे राहिले आवाज येत नाही. मी पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्या हात जोडून नम्र विनंती करते की आज हे 2 तारीख 3 तारीख आज 3 तारीख आहे. आज माझे मामा स्वर्गीय प्रमोद महाजन यांचा पुण्यस्मरणाचा दिवस आहे. त्यांनी सांगितलं होतं नो डिफीट इज फायनल अंटिल यू स्टॉप ट्राईंग. याचा मराठीत अर्थ असा आहे की कोणताही हा फायनल तुम्ही प्रयत्न थांबवत नाही. या महिनाभराच्या काळात त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या परिवाराचा आणि कार्यकर्त्यांच्या मनाचे काय झाले होत असेल. आज आपण इथे वंदन केलं सर्व महापुरुषांना आमचे छत्रपती शिवरायांना वंदन केलं. केशर काकू क्षीरसागर यांच्याही आपण वंदन केलं. आपल्या काळामध्ये तरी सगळ्या सोयी सुविधा आहेत पण ज्या काळामध्ये कुठलीही सोय सुविधा नव्हती त्यावेळी 40 वर्ष खासदार म्हणून ज्यांनी काम केलं त्या केशर काकू क्षीरसागर यांचं नाव वंदन. आज आपण राजकारणात काम करत असताना टीव्ही लावला बघतो कोणीतरी असं भाषण करतं असे शब्द वापरतं की महिलांचे मान खाली जाते आणि महिलांना उद्देशून त्या सासरी राहिले पाहिजे यांचं इकडे काय काम अशा सुद्धा प्रकारचे प्रचार गेले अनेक वर्ष आपण राजकारणात पाहत आहोत. त्यांनी मागे येऊन पहा हा बीड जिल्हा महिला धार्जिन जिल्हा आहे. तुम्ही बीड जिल्ह्याच्या खासदारांची यादी करा आणि त्यांच्या टन करा. महिला एक हात पुढेच आहे त्यामुळे
आजच्या पिढीच्या पुरोगामी विचारांची वाही देणारा संदेश. आता ही निवडणूक आहे. निवडणूक म्हणलं की आरोप प्रत्यारोप कारस्थान हे युद्ध आहे. भगवान श्रीकृष्णाने जेव्हा महायुद्धामध्ये सारथ्य केलं अर्जुनाचं, तेव्हा सुद्धा त्यांनी काही कालानंतर दिले नियम डावलून जर धर्माची स्थापना होत असेल तर नियम डावलणं अधर्म नाही. पंकजा मुंडेंचं हे राजकारण आताच्या काळातलं आणि आमच्या सगळ्यांचं हे निवडणूक हे आताच्या आधुनिक काळातलं युद्ध आहे. आणि या युद्धात आपल्याला चांगल्या गोष्टींसाठी नियम डावलायला काही अडचण नाही. नियम म्हणजे काय? आता जर कोणी गावात म्हणलं असेल आपलंच बघा क्यों चाचा, असा नियम लावलेला काय हरकत नाही. आपलंच बघा ना, तुम्ही आपलंच बघा हे मी सगळ्यांना सांगणार आहे. हे बघा की तुमचा खासदार तुमच्यासाठी काय करू शकतो. तुमच्या मुलांना अमरनेरपर्यंत रेल्वे बसाय, पुढच्या ते पावणे 2 वर्षामध्ये पनवेलपर्यंत रेल्वे पूर्ण होईल. आपलंच बघा. ज्या जिल्ह्याला नॅशनल हायवे एकाच मुंडे साहेबांनी मुख्यमंत्री असताना आणि नॅशनल हायवे, स्टेट हायवे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या सगळ्या योजनांचा मी पुष्पहार जिल्ह्याला घातलं. मी गावागावातल्या लोकांना म्हणेन आपलंच बघा. कारण याच्यावरून तुमच्याच गाड्या साठ धरून तुमच्या घरासमोर येतात. ज्या विमानात शेतकऱ्याला आज अडचणीचा सामना करावा लागला, या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये विक्रमी विमा टाकणारी तुमची लेख एवढंच सांगते आपलंच बघा. अरे गावातल्या ग्रामपंचायत चांगलं असते, नाहीतर टोलेजन उभी असलेली बीडमधली जिल्हा परिषदची इमारत असेल, याच्यावर पाठी कुणाची नाचली तरी नाही काम कुणी केलंय हे विचार करा आणि आपलंच बघा. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सिव्हिल हॉस्पिटलची भव्य इमारत दुरुस्ती केली असेल, त्याच्यामुळे पंकजा मुंडेचं नाव तुमच्या डोळ्यासमोर आलं. आपलंच बघा. आणि आपलंच बघा या जिल्ह्याच्या विकासाचं बघा, या जिल्ह्याच्या भविष्याचं बघा, या जिल्ह्याला मिळणाऱ्या संधीचं. या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून मी काम करत असताना जरी आम्ही वेगवेगळ्या पक्षात होतो, धनुभाऊ आमच्या विरोधात होते, पण धनुभाऊच्या कोणत्याही कार्यकर्त्याला जराही मी धक्का लावला नाही. माझ्या विरोधात असणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी साधी ग्रामपंचायत देखील बरखास्त करण्याचे कार्यक्रम मी केले नाही. छोटे कार्य करण्यासाठी राजकारण नसतं, मोठे मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजकारण असतं. आणि त्याच्यामुळे 5 वर्ष मी जरी संघटनेचं काम करत होते, संविधानिक पदावर नव्हते, तरीही माझ्यापासून माझा माणूस, माझा कार्यकर्ता दूर झाला नाही. अगदी त्याची कशात वृत्ती नाही. मी त्याला दिले पाहिजे तुझ्या गावात किती लोकसंख्या किती 25 हे घेऊन जा, माझं चहा माझे पोळे माझा खर्च. कधी मी तुम्हाला त्रास दिला नाही, छळलं नाही. जाती पातीचं राजकारण केलं असतं तर आज असे अनेक नाव आहे त्याच्यामध्ये मला बूथवर 10, 8, 15, 20 असे मतं होते. त्या गावांना सुद्धा 2-2, 3-3 कोटी रुपयाचा विकास निधी दिलेला आहे. प्रत्येक गावाला मुख्य रस्त्याला नॅशनल हायवेशी जोडण्याचा प्लॅनिंग तयार आहे. हे सगळं मी केलेलं आहे. आज निवडणूक समोर आहे, तुम्ही इथे आला. ही बैठक अपेक्षित होती पण सभा झाली आहे. त्या बैठकीमध्ये बूथ रचनेवर चर्चा व्हावी, तुमच्या कार्यकर्त्यांना अल्टिमेटम दिलं जावं की बाबा या गावात अशी अशी परिस्थिती आहे, हे काम झालं पाहिजे. पण मोठी सभा झाली आहे. पण तरी मोबाईल स्वरूपात मी आपल्या सर्वांना सांगेन, या सभेला उपस्थिती लावून पुन्हा गावात गेल्यावर मोठी चर्चा तुम्ही करू नका. कारण प्रत्येक गोष्ट आमच्या कानावर येत असते. माझी एवढीच विनंती आहे की निवडणुकीमध्ये दुसरा कुठलाच मुद्दा नाही. रेल्वे पाहिजे, रस्ते पाहिजे, विकास पाहिजे, विमा पाहिजे, अनुदान पाहिजे, सगळं पाहिजे, पण फक्त बुद्धिभेद हा एकच आपल्यासाठी मुद्दा. माझ्या मुस्लिम बांधवांचा बुद्धिभेद होतो. अरे बापरे, मोदी से डरो, भाजप से डरो. अरे क्यों डरो भाई? चाचा कुछ आपको तकलीफ हुआ क्या 10 साल
बनके खड़ी होगी। आपका काल भी खत्म नहीं होगा, आपको इतना भी धक्का नहीं लगेगा। ये मेरा वादा है। पुन्हा म्हणतात अरे बापरे पंकजा मुंडे असं म्हणल्या, पंकजा मुंडे तसं म्हणल्या, हे सरकार बदललं तर संविधान बदलणार. कशावर संविधान बदलणार? का संविधान बदलणार? या संविधानाचे दिले ते तंतोतंत पालन करणारं हे सरकार आहे. या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलण्याची पात्रता कोणात नाही आणि कोणाला बदलायची इच्छा देखील. उलट आपले प्रधानमंत्री या संविधानाचा आदर करतात. ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं घर लंडनमध्ये हे ऑक्शनमध्ये निघालं होतं ते आमच्या सरकारने खरेदी केलं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तिथे स्मारक उभारलेलं आहे. कोण म्हणतं संविधान बदलणार? उगीच काहीतरी व्हिडिओ अपडेट करायचे, आजचं वाक्य बघायचं, एक शब्द घालायचा, हे आता सोशल मीडियाला सगळं कळले. कोणी याच्या भूल कामाला बळी पडणार नाही. एवढं राहिला विषय तो आहे अरे बापरे जातीचा विषय. मला तर वाटतं हा विषय आता मागे पडला. पुढच्या 3 दिवसात तुम्ही पाहिला मागच्या 5-6 दिवसाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती. हा विषय मागे पडला. हा विषय आता विकासाच्या महामार्गावर चाललेला आहे. प्रत्येकाला आपल्या जाती जर वंचित असेल तर त्याच्यासाठी लढण्याचा पूर्ण हक्क आहे आणि वंचितांना शक्ती मिळण्याचा त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी त्याच्या पाठीमागे आम्ही संपूर्णपणे उभे आहोत. आमच्या आयुष्यामध्ये आम्ही कधीही जात-पात धर्म राजकारण केलं नाही. मुंडे साहेबांनी धर्मोनी एकत्र प्रचार केलाय त्यांचा. या बीडमध्ये मोमीन पुण्यामध्ये दोनच मत राष्ट्रवादीला मिळाले तेव्हाच्या सगळे मत मुंडे साहेबांना मिळाले. हे चमत्कार है. भारतीय जनता पार्टी के नेते भी क्या कहेंगे? गोपीनाथ यही से हो गया. बाबा के सीनियर लीडर विचारले होते. बाबा आपले याला म्हणतात सर्वसमावेशक राजकारण. याला म्हणतात प्रत्येकाला वाटतं का आपला नेता आहे, आपला नेता आहे. मी तुम्हाला एवढंच सांगते, जो सर्वसमावेशक राजकारण करू शकतो त्याच्याच पाठीमागे आपले मत वाया घालायचे नाहीत आपल्याला. मी विजयी होणार आहे. हाती आत्मविश्वास नाही. कारण माझा फॉर्म भरला तेव्हा मी मध्ये होते. असं मी फॉर्म भरला तेव्हा मला एवढं सगळे काळजी घ्या, डोळ्यात ते करून काम करा, रात्र वर्गाचे आहे, दूध पोळलं तर का काही पिकून द्या. पण आज मी माझ्या अनुभवाने सांगते त्या निवडणुकीत मी विजयीच होणार आहे. त्या गावांमध्ये आपण माणूस आहोत असं वाटतंय. त्या गावांचे सरपंच बूथ प्रमुख इथे आलेले आहेत. तुम्ही ठरवलं माझ्या विजयाच्या गुलालाची मिरवणूक करण्याच्या आनंदात तुम्हालाही सहभागी होण्याला. तुम्ही माझ्याकडनं स्पर्ध केल्याने काय मिळणार, माझे 100 मतं केल्याने काय मिळणार असं करू नका. आपलं दान सत्पात्री करा आणि आपल्या मतदारसंघातल्या बूथवर किती मतं कमी होणार होते आणि ते आम्ही कसे वाढवले हे प्लॅन तयार करा. या प्रत्येक प्लॅनला आम्ही बारीकपणे बघणार आहे. जो कमाल करून दाखवणार आहे त्याच्या विकासासाठी मी मागे पुढे बघणार नाही. त्याला भविष्याचा आधार देण्यासाठी मी मागे पुढे बघणार नाही. काल माझी विजयाला सभा झाली धर्मो, काल आमच्या आसनरोडला सभा झाली योगेशजी. ह्या चर्चा आता आपल्याला विराम आजपासून करायचा आहे. आजपासून माझ्यासाठी विषय फक्त विकासाचा आहे. या विकासाच्या या कार्यक्रमामध्ये या सभांमध्ये मी जे लोकांचं रूप बघितलं आणि जे प्रतिसाद बघितला, एका महिलेला जर कोणी अडवलं आणि तिला अवमानित केलं तर माझा भेटीला सन्मान देतो. त्याच्या लोकांच्या मनामध्ये चिंता निर्माण झाली आणि त्याच्या मनामध्ये डर निर्माण झाली की हो आम्ही पंकजा ताई तुमच्या बाबतीत असं नाही होऊ द्यायला पाहिजे, आम्ही होऊ देणार. आणि ते लोक कामाला लागले. काल मी अशा लोकांच्या घरी गेले ज्यांनी मला चहा पान केलं, माझा पाहुणचार केला. त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर मी पाहिलं भिंतीवर तर त्यांच्या मराठा आंदोलन लोकांचा ते घर होतं आणि घरांनी पाटलाचा फोटो त्यांच्या भिंतीवर होता. आणि मी तिथे गेल्यावर म्हटले नाही, आम्ही वंचितांची लढाई लढतोय, आम्ही गरिबांना आरक्षण देण्याची लढाई लढतोय. तर आम्हाला कळतंय की ही निवडणूक विकासासाठी किती महत्वाची आहे. आमच्या गरिबांचं, आमच्या गरिबांचं, गोरगरिबांचं कल्याण करते तर काही तुमच्या पाठीशी
शक्ती उभी करणार आहोत आणि आम्ही तुमच्या पाठीशी एक प्रसंग घडला होता. एका गावामध्ये एक नेता गेला आणि त्या नेत्याशी एका समाजाच्या कार्यकर्त्यांनी विचार घातली. अमुक तमुक ते त्याला थोडंसं अवमानित करून गावातून पाठवलं. दुसऱ्या दिवशी रात्री त्याचा लेकरू गच्चीवरून खाली पडलं. तेव्हा त्याला इलाज देण्यासाठी डॉक्टरांना फोन करण्यासाठी ॲम्ब्युलन्स बोलवण्यासाठी मोठे डॉक्टर तिथे बोलवण्यासाठी त्याची फार अडचण निर्माण झाली. त्यांनी याच माणसाला फोन केला. काल मी तुम्हाला शिव्या देत होतो पण आज माझ्यावर गरज आलेली आहे आणि माझं लेकरू आज त्याच्या डोक्यात आहे. हा माणूस मान अपमान सोडून जसा आहे तसा धावला आणि त्या लेकराचा जीव वाचवण्यासाठी रात्रभर बापासोबत चालला. ते दोघं एका जातीचे नव्हते, एका पक्षाचे देखील नव्हते, पण हे जे आहे हा केला तो देताना त्याची आपल्याला गरज आहे. आणि मग हे समाजाचं चित्र अत्यंत आवश्यक आहे. सगळ्यात डोक्यात आपल्या राग असेल, डोक्यात केलेली राग असेल ती बाजूला करा. तीच राग एखाद्या पवित्र यज्ञाची राग जशी असते त्याला आपण अंगारा म्हणतो. ते चुलीमध्ये असेल तर ती राग असते. तीच राग जर आपण यज्ञामध्ये असेल तर तो अंगारा होत असतो, ते पवित्र होत असतं. आपल्या क्रांतिकारी विचारांच्या पाठीमागे आम्ही सुद्धा उभे आहोत. पण या विचारांनी राग डोक्यात न घालता पवित्र यज्ञाच्या अंगारासारखा आपल्या माथ्याला लावा आणि विजय मिळवण्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न. इतिहास आणि विकास माझ्याकडून मोजून करून घ्या. तुमचे सार्वजनिक तुम्हाला काम करणारे एवढं काम 5 वर्ष या जिल्ह्यासाठी आता मध्ये मत देऊ नका. इतर नाही करणार मत देऊ नका. धनुभाऊ म्हणजे योगेशी म्हणजे कधी ऐकायचं नाही असं समजून तुमचा पुन्हा काय गावात धनुभाऊचा फोन मिळाला, योगेश यांनी सांगितलं नाही, मग यानेच निरोप दिला नाही, तुपे साहेबांचा फोन मिळाला आणि कल्याणकारीच येऊन गेले नाही. हे सगळे विषय आता तिथे टाकून नाही. ते 2400 होते 5000 गावांना जर जायचं ठरवलं तर ते शक्य नाही. विचार पोचवा, आमचा संदेश पोचवा आणि कोणाची प्रतीक्षा न करता नावाला लावा अशी विनंती करते. सगळे गावात आले, इथं कोणी घरी बसलं नाही. योगेश क्षीरसागर आणि सारिका विरोध बघते सोशल मीडियामुळे आता कळतं कोण कुठे गेलं, कोणत्या गावात गेलं. काही लोक काय करते शेजारच्या चहाच्या कपडीवर बसले तर फोटो काढतात प्रचाराला गेलो. आपल्या त्याच्या घरी चहा प्यायला जाते तर प्रचाराला गेलो होते. आम्हाला कळतं. पण हे ज्या गावांमध्ये जात आहे, ज्या लोकांशी बोलत आहेत, आम्ही फार केअरफुली माझी आता 5वी लोकसभा आहे इथं मोठे साहेबांपासून त्याच्या आधीच्या जर बोलत नाही रश्मीताई पाटील बरोबर देसे गायकवाड बरोबर प्रचार केलेला आहे. पण 5 लोकसभा आम्ही बघतोय. पण धनुभाऊ माझ्यापेक्षा 5-6 वर्ष माझी राजकारणात आले. त्यांना जवळपास 27-28 वर्ष झाले, मला 23-24 वर्ष झाले. आज एवढं सगळं राजकारण आम्ही करत असताना आम्हालाही कळतं कोण कुठे चाललंय, कोण कोणाशी बोलायलंय, कोण कुणाला सांगायलंय, कोण कुणाला प्रतिसाद द्यायलंय. त्यामुळे कळतं. मी तुमच्या परिश्रमाचा सन्मान करते. हा परिश्रम आतापासून करा. आता सभा आणि बैठकाची यादी करू नका. तुम्ही योगेश भैयाला समोर पाठवून मला बैठका घ्यायला लावू नका. आता कुठे बैठका करायची गरज आहे हे उमेदवारांना नेत्यांना थोडं ठरवून द्या. मलाही माहिती आहे कुठं जायचंय कुठं नाही जायचं. त्यामुळे तुम्ही एवढ्या वेळेस काहीही आग्रह करू नका. मला जे आग्रह करायचा आहे 4 जूननंतर गुलाब लागल्यानंतर 30 दिवस मी असे केली म्हणजे माझ्या कामाचे दिवस सोडून त्याच्यामध्ये फक्त आभार मानायला आहे. तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या घरी येईल. तुम्ही गुलाब लावलाय म्हणून तुमचे आभार मानायला आहे. आता बैठका लावायला नका. प्रत्येकाला काय वाटते नगरसेवकाला, जिल्हा परिषदच्या सदस्याला, पदाधिकाऱ्याला आमचं काम दाखवावं. मग ते आम्हाला बोलतात पण ते मला आपल्याला असतात. त्यांना स्पर्धा करून प्रचार करू नका. जिथे कमी तिथे आम्ही हे जर तुम्ही भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि महायुतीच्या सगळ्यांनी ठरवलं तर आपल्याला काय कमी. माझ्या बरोबर समोर इकडे भिडमध्ये समजा माणसं बऱ्यापैकी उभे राहते पण बाकी तिकडे कुठे मी त्यांच्याकडे यंत्रणा कार्यकर्ते काहीच नाही आहे. केवळ एका गोष्टीचा आधार ते घेत आहेत आणि त्या गोष्टीचा आधार आपण त्यांना देऊ नका. नाही या जिल्ह्याचा आधार गायबचा आपण गमावून बसाल. 3.5 खासदार येणार असते त्यांचे गर्व. 3.5 खासदाराच्या माणसाला मत द्यायचे का 350 खासदाराच्या पक्षाच्या पाठीमागे उभं राहायचं हे लोकांना नक्कीच चांगलं कळतं. मला याचा
विश्वास. आणि त्याच्यामुळे मी मोदीजींना हात घालून थांबवू शकते, त्यांच्याशी बोलू शकते, त्यांच्याशी भांडू शकते. नाही मोदीजी हे करणार आहे, करणार आहे, करणार. तुमच्यासाठीच करेन ना मी. काही लोकांना राष्ट्रवादी आवडत असतात, म्हणजे घड्याळ सवय झाली घड्याळ लावायची, त्या लोकांना फक्त ट्रेन करावं लागेल. घड्याळ झाले ना पेटी कर. आणि तुम्ही सोसायटीच्या 100 मतं वेगवेगळ्या ठिकाणी करता. तुम्ही फार हुशार आहे, तुम्हाला सगळं फक्त कमळ लक्ष्मी वगैरे आपण सगळे उदाहरण दिले. त्याच्या त्याला मोठी संधी मिळणार म्हणाला, म्हणजे असे कुठल्याही प्रतीक्षेत नाही. मला संधी मिळावी ती तुमच्या सेवेची मिळावी. मला संधी मिळावी ती मुंडे साहेबांची ती कहाणी पूर्ण करण्याची, जी 4 जूनला या महाराजांनी त्यांचा अंतिम संस्कार करून एक अधुरी सोडली होती. 4 जूनला निघाला. मुंडे साहेबांचं नाव सांगून सहानुभूती घेऊन रडून मतं मारणाऱ्यापैकी नाही, तेव्हाच रडले नाही. पण आता सांगेन की मुंडे साहेबांनी हे असं का केलं असेल, तर या दिवसावर आणून ठेवण्यासाठी केलं असेल. हे सगळे प्रश्न त्यांनीच सोडवलेत, आपण काही त्याच्यात केले नाही, हे त्यांनीच सोडवले. त्यांनाच हे गोष्ट पूर्ण करायची होती. काही लोक त्यांच्या घरात, त्यांच्या घरात काय, आमच्या घरात ते राष्ट्रवादी माझ्याकडे क्षीरसागरच्या घरात सगळे राजकारणात आले, सगळ्यांच्या घरात सगळे राजकारणात आहेत ना. असा प्रचार कोण करायला आहे? तुम्ही सुद्धा मुलीला नको गेला ना समोरच्या उमेदवार काय कोणा तुला करताना जिल्हा परिषदला तेच झाले ना एकाच वेळी. तो आम्हाला काय म्हणताय, आता आमच्याच पक्षात तर आता गडकरी साहेबांची मुलगा मुलगी सगळेच राजकारणात आहेत. आदरणीय पवार साहेबांचे सर्व परिवार राजकारणात आहेत. मग आमचा एखादा परिवार राजकारणात असेल एवढं काय केलं कुणाचं, काय असं तुम्हाला मारलं? ते त्यांच्या पक्षात काम करेल, आम्ही आमच्या पक्षात काम करेल. ते लेकरू घरी बसलेलं प्रीतम काय मग इथं कुठे जास्त लोक राजकारण. मतदानच्या टक्केवारीवर बोलणाऱ्या लोकांना मला हेच सांगायचं आहे की टक्केवारी नेहमी जिल्ह्यातली नसते, या राज्यातली टक्केवारी आहे. पंकजाताई जाऊन तिकडे प्रताप जाधवांसाठी सभा घेतात, तुझ्या इंडियनसाठी सभा घेऊ शकतात, पंकजाताई दळवीची मातीसाठी सभा घेतात, मुंबईसाठी सभा घेऊ शकतात. तर पंकजाताई अपेक्षेमध्ये खासदार होताना तुम्ही मतं देऊ शकत छोट्या लोकांच्या प्रचाराला आता बाजूला ठेवा आणि स्वतःची ताकद दाखवा. तुम्ही किती मतांचे मालक आहे हे कळणारी ही निवडणूक आहे. तुमच्या गावात तुमचं किती लोक ऐकतात हे कळणारी ही निवडणूक आहे. तुमचे बूथ मायनस झाले, आम्हालाही माहिती कुठून पुढे पोहोचायचे बघा. एखाद्या गावामध्ये 2 बूथ असतात, आम्हालाही माहिती की कोणते बूथ किती नंतर पोहोचायचे. आम्ही तिथून 200 पासूनच घेणार, 200 पासूनच घेणार. आमचे मत एकदा झालं आणि हे सगळे विरोधात होते. तसे 2 वेळा आपण मदतच करत होते कशाही पद्धतीने, पण हे सगळे विरोधात होते. अनुभव प्रचंड प्रचार करत होते. असं नाही आहे की त्यांनी आम्हाला डुंगर सोडलं होतं, प्रचंड प्रचार करत होते. हे सगळे विरोधात होते ना, तरीही मतदार लोक देणारे आहेत. त्याच्या पुढचे मत आपल्याला बोलायचे आणि पुन्हा मी उमेदवार आहे ते 5-10 मतं वाढले असतील ना, हे मतं बोलायचे. तुमच्या गावात किती मत आहे, तुम्ही किती निर्भीड आहे, तुमच्या मंडळात किती जोर आहे, कशी मी पगार जाऊन भाषण करून आले. आपले मतं मांडायला चांगले मतं मांडले ना ते पण शांत बसून आहे. ते ग्रेड होणार ना 15, 16, 17 वर्षाचे त्यांचं काय करत करणार. त्या लोकांचा विषय सोडून द्या. शहाण्या माणसासारखं जाऊन बोला आणि राजकारणामध्ये पुढे जा. कोणीतरी एक कार्यकर्ता काढला चौकीसाठी माती खायची. मी म्हणलं कशाला माती खायची आहे, मोदक खा, पुरणपोळी खा, पेढे खा, माती कशाला खायची, असं काय कामायचं. म्हणजे तुम्ही स्वीकारलं की माती आहे म्हणून. आपल्याला असं नाही करायचं. जातीसाठी माती खायची नाही, मातीसाठी जाती मातीचं राजकारण संपुष्टात करायचं आहे. मी बचत गट माता बघितली ना, मी बचत गटाची चळवळ राबवली. 4.5 लाख बचत गट राज्यात मी तयार केले होते. संभाजीनगरला स्वतः नरेंद्र मोदी आले होते, त्यांनी माझं कौतुक केलं होतं. त्या राज्यामध्ये सर्वात जास्त प्रधानमंत्री आवास योजना राबवल्याबद्दल मला पारितोषिक मिळालं होतं. सगळ्यात जास्त पिण्याची योजना उत्तम राबवल्याबद्दल मला पारितोषिक मिळालं होतं. सगळ्यात जास्त ग्रामीण योजनामध्ये शौचालय बांधले देशामध्ये नंबर 1 ला आपलं नाव मिळालेले. हे काही काम नाही आहे. तुम्ही इथे गेला काही कोणाच्या काही काय कोणता पक्ष सगळ्या सोडून जाता. सगळे पक्ष इकडे एकत्र झालेले आहेत. तुम्ही सगळेजण आता कामाला लागा. हे
मला मतान सन्मान दिल्लीला पाठवा आणि आपल्या जिल्ह्याचा मान वाढवा एवढंच